एक विषय मात्र यातला गंभीर आहे, ते म्हणजे की महाराष्ट्रासारख्या राज्यात लाडकी बहीण योजना असो, लाडका भाऊ असो, हे जे रेवडी कल्चर आहे, हे रेवडी कल्चरची काय गरज होती? रेवडी कल्चर तेव्हा येतं जेव्हा आपण विकास करत नाही आणि आपण निवडणुकीला सामोरं जातो, त्यावेळेला आपण म्हणतो की सॉरी, आम्ही विकास करू शकलो नाही, आता तुम्ही रेवड्या घ्या आणि आम्हाला मतं द्या. त्याची गरज तुमच्या महायुतीला का पडली? मी याला रेवडी कल्चर तर म्हणणार नाही, पण या बाबतीत काही लोक असं मत मांडू शकतात की बाबा सामाजिक सेवेच्या योजनांवर तुमचा खर्च जास्त आहे, हे मांडलं जाऊ शकतं. पहिल्यांदा तर हा खर्च बाजूला ठेवला आणि ही योजना बाजूला ठेवली तरी 100 गोष्टी आम्ही दाखवल्या आहेत आणि दाखवू शकतो की ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही केलेल्या आहेत आणि ज्याच्या भरोशावर आम्ही मतं देखील मागितलेली आहेत. आता बघा, 2 पद्धती असतात. एक पद्धत अशी असते की तुम्ही पायाभूत सुविधा क्रिएट करता, त्या पायाभूत सुविधा क्रिएट केल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते, त्यातनं रोजगाराची निर्मिती होते, त्यातनं एक प्रकारे आपली अर्थव्यवस्था पुढे जाते. त्याच्यासोबत दुसरा हाही भाग असतो की समाजातले काही घटक असतात, ज्या घटकांकरता तुम्ही अशा प्रकारच्या योजना तयार करता, त्या योजनेतनं त्यांना पैसा देता, ते पैसे त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढते, क्रयशक्ती वाढल्यामुळे ते खर्च करतात, त्यातनं पुन्हा अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या दोन्हीचं आपल्याला एक, मला असं वाटतं, एक मिक्स तयार करावं लागतं. आता या प्रत्येक आपण जर भारताच्या पॉलिटिकल हिस्ट्रीचा सिनारिओ बघितला तर दर 10 वर्षांनी एक वेगळं कल्चर असतं. आत्ताचं कल्चर हे इंडिव्हिज्युअल बेनिफिटचं कल्चर आहे. कुठलाही राजकीय पक्ष त्या वेळेचं जे राजकीय कल्चर असतं, जी राजकीय संस्कृती असते, जो राजकीय विचार असतो, ज्या राजकीय योजना असतात, त्या योजनांपासून दूर नाही जाऊ शकत. जसं आपल्याला लक्षात असेल की 1990 ते साधारण 2000 हे दशक असं होतं की ज्या दशकामध्ये विकास नाही, इंडिव्हिज्युअल योजना नाही, फक्त सोशल इंजिनिअरिंग हे कल्चर होतं. त्यावेळेस आपल्याला लक्ष असेल, मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव, दिग्विजय सिंग हे म्हणायचे विकासाने निवडून नाही येत आहेत, निवडून फक्त सोशल इंजिनिअरिंगने येता येतं. ते 10 वर्ष आपण बघितले. त्यामुळे त्या वेळची एक गरज असते, एक पॉलिटिकल व्यवस्था उभी राहते आणि जी पॉलिटिकल पार्टी, जो राजकीय पक्ष त्या व्यवस्थेपासनं, प्रचलित व्यवस्थेपासनं दूर जातो, त्याला त्यावेळी लोक निवडून देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला बॅलन्स साधावा लागतो राजकारणामध्ये. प्रचलित व्यवस्था काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं आणि तुम्हाला जे ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं आहे तो अजेंडाही तुम्हाला सोडून चालत नाही. आम्ही ट्रान्सफॉर्मेशनचा अजेंडा एवढासाही सोडलेला नाही. तुम्ही बघा, एकही असा प्रोजेक्ट तुम्ही दाखवू शकत नाही की जो आम्ही अनाऊन्स केला आणि आता रद्द केला. आम्ही ते सगळे करणार आहोत, सगळे करतो. तिथे गुंतवणूक पायाभूत सुविधेचे करतो, पण त्याचसोबत आजचं पॉलिटिकल कल्चर आणि आजचं इकॉनॉमिक कल्चर हे इंडिव्हिज्युअल बेनिफिट्स आहे. त्यात महाराष्ट्र का मागे राहील? महाराष्ट्र करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.